तर काय होणार आहे भूतकाळात भविष्य काळात राहिलात तर? गेलं ना. जीवनाचा नियम पाळलाच नाही. वर्तमान काळात जर राहिलात तरच तुम्हाला कुठलेही भोग येणार नाहीत. कारण सुख आणि दुःख कधी घडतात? भूतकाळात. चिंता कशाची लागते? भविष्य काळाची. मग हे जे सगळे आपले शत्रू आहेत, चिंता, भय, सुखदुःख, हे सगळं काय आहे? आपलं भूतकाळातलं. म्हणजे फक्त वर्तमान काळात आपण नाही आहोत असं जर आहे तर आपण तसं का करायचं? भगवंताच्या नियमाविरुद्ध आपण का जायचं? आणि म्हणून अशा रीतीने आता भगवंताची मी भाषा वापरते की एकच वाक्य इथलं की अशा रीतीने आपलं मन या पूर्वसंबंधातून मुक्त केलं, म्हणजेच भूतकाळातून. कळलं का? म्हणजे आत्ता काय आहे तेवढं बोला. आत्ता काय करायचं आहे तेवढं बोला, ते करूया, संपला विषय. पुढचं जेव्हा वेळ येईल तेव्हा काय करायचं आहे तेवढंच बोला. कधीही अडचणच येणार नाही. आणि मग प्रत्येकाच्या मनात आलंच असेल, हां मग महत्त्वाचं असेल तर काय करू, आम्ही अगदी पार लिहून ठेवतो कॅलेंडरवर. मग काय करायचं? भविष्यकाळात अडकायचं नाही म्हणून कॅलेंडरवर लिहून ठेवता. सवय ठेवा, डायरी कॅलेंडर पाहायचं आणि ते भविष्यकाळातलं करायचं. भूतकाळातलं कसे हे सुधारायच्या चुका? भूतकाळ एकदा घडला, ज्यावेळी घडला त्याच वेळी ती चूक लक्षात ठेवायची. आपली चूक आपल्या लक्षात राहते, त्याला काही शेपटाला शेपटे जोडायची गरज नाही. विषय संपला. परत तो भूतकाळ आठवायचा, परत काहीतरी पश्चाताप करून घ्यायचा, काहीही गरज नाही आहे या सगळ्या गोष्टींची. फक्त वर्तमान काळात राहायचं आहे. भगवंत म्हणतात अशा रीतीने पूर्वसंबंधातून ज्यावेळी हे मन पूर्णपणे मुक्त होईल तेव्हा प्रचंड जी शक्ती आपल्यामध्ये एकवटलेली आहे चैतन्याची, ती आपल्याला अनुभवाला येईल. हेच आत्मतत्व आहे. आपण केलाय का कधी प्रयत्न? फक्त वर्तमान काळ आठवायचा. हा दिवसभर प्रयत्न केला तरी वास आहे. आणि मग ही जी शक्ती आहे, प्रचंड शक्ती आहे ती. आता ही प्रचंड शक्ती एवढ्याशा आपल्यासारख्या जीवाला सापडली तर आपण तिला वळण कसं द्यायचं? नाही तर मग ती आपल्याला पेलवणारच नाही. मयि चानन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वं अरतिर्जनसंसदी. मयि च अनन्ययोगेन अव्यभिचारिणी भक्तिः. अनन्य योगानी माझ्या ठिकाणी असलेली अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे काय? अजिबात खोटेपणा नाही त्या भक्तीत, अजिबात कमतरता नाही अशी भक्ती. अशी भक्ती जी आहे, अढळ भक्ती, विविक्तदेशसेवित्वं, म्हणजे एकांत प्रदेशात राहायचं, म्हणजे शांततेत राहायचं. जनसंसदी अरती, जनसमूहापासून मग काय होतं? जनसमूहापासून काही काळ तरी आपण आवडीने दूर राहायला लागतो. खरंच आपलं जीवन सारखं लोक आणि आपण मिळून आहे का? मला एक सांगा. आता याचं एक उदाहरण काय असतं माहिती का? विशेषतः मुलांचं असतं असं, नाही मुलींचं पण असतं की मैत्रिणीबरोबर किंवा मित्राबरोबर अभ्यास करायचा. हो मला नाही येते ते मी त्याला विचारतो, त्याला नाही येते ते मी
तो मला विचारतो वगैरे. आणि सारखी बडबड बडबड करून एकत्र अभ्यास करायची हौस असते. काय म्हणते आई? परीक्षेच्या वेळेस नाही. परीक्षा ही थोडाच काळ असते. एरवी वर्षभर बसलास तरी चालेल, तू काहीही कर त्याच्याबरोबर. अभ्यासच करायचा एरवी, तुला करायचा आहे ना एवढा अभ्यास, मग खेळायचा नाही त्याच्याशी, अभ्यास करायचा. अभ्यासासाठी जात जा. त्याप्रमाणे ज्यावेळी आपण आत्मस्वरूपाचं दर्शन घ्यायला बसतो, म्हणजे ध्यानाला बसतो, त्यावेळी लोकांची आवड पूर्णपणे बंद ठेवावी. लोक आणि आपलं मिळून जीवन नाही, लोक आणि आपलं मिळून जीवनाचा पेपर द्यायचा नाहीये. एकांत हा हवा. थोडा वेळ कुठेही कोणालाही माहिती नाही अशा जागी बसून तिथे सुद्धा आपलं मन विचलित होऊ देऊ नये. आणि असं बसून 15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास, जी काही कपॅसिटी आहे त्याच्यात रंगून जाण्याचा प्रयत्न करावा. तिथे एकांतात बसल्यावर विविध विषयांचा विचार करूनही कधी कधी लक्षात येत नाही, पण हे अत्यंत महत्त्वाचं सांगितलेलं आहे. अरतीर जनसंसदीही, लोकांपासून, जनसमुदायापासून, अरतीही अरतीही, जनसमुदायाची आवड कमी करणं मनातनं. रती म्हणजे आवड. मागच्या 3 श्लोकांमध्ये जे गुण सांगितले ते जर साधकाच्या अंतर्जीवनावर प्रकाश टाकत असतील, सगळेच आपल्या अत्यंत महत्त्वाचे गुण आहेत ते. अभ्यास करण्यासारखे आहेत परत परत 8, 9, 10. आणि बाह्य जगाशी संबंध जर आवश्यक आहेत तेवढे करून बाकीचे कमी झाले तर सामान्यात सामान्य माणूस असा शक्ती संचय करू शकेल. आधी आत्मतत्व प्राप्त करण्याच्या आधी हा शक्ती संचय म्हणजे काय माहिती का? तुम्हाला सांगते की ज्यावेळी आपण जेवढं आवश्यक आहे तेवढं करून, जेवढं जीवनाला, प्रत्येकाच्या जीवनात, कुणाच्या जीवनात जास्त आवश्यक आहे, कुणाच्या जीवनात कमी आवश्यक आहे, त्यात काही कंटाळण्यासारखं नाही की त्यात काही खूप आवड निर्माण करण्यासारखं नाही. फक्त वर्तमान काळात राहायचं आहे आणि जे आवश्यक आहे ते सोडून संपूर्ण बाह्य विश्वाचा डोक्यातून पसारा काढून टाकणं. कारण काय आहे माहिती का, त्याचा उपयोग नाही आहे ना आपल्याला. एखादी घटना आपल्याला आवडलेली नाही आहे 25 वर्षापूर्वीची, काढून टाका ना ती डोक्यातनं आता. त्यांनी काय होणार आहे, तुमचंच नुकसान होणार आहे. आणि एखादी खूप आवडली आहे, अहो मला 20 वर्षापूर्वी ना काय मोठा पुरस्कार मिळाला होता, भारतभूषण मिळालं होतं, अजूनही मी ते सगळीकडे मोठ्या मोठ्याने लावते. काहीच उपयोग नाही. तो एकच दिवस होता भारतभूषण मिळालेला, आज त्याचा काहीच उपयोग नाही. मला आज कोणी ओळखतही नाही. 20 वर्ष दुनिया पुढे गेली आहे आणि दुनिया जर पुढे जात असेल तर आपण तिला मागे खेचू नये. आपण मागे खेचू नाही. त्याच्यामुळे ही जी शक्ती आहे, ही शक्ती आपण जर हे 3 श्लोकांमधले गुण आत्मसात केले तर ही प्रचंड शक्ती आपल्याला प्राप्त करता येईल. जगापासून अलिप्त झाल्यामुळे
आणि जगापासून अलिप्त व्हायचं म्हणजे काय? उदासीन तोंड करून बसायचं नाही आहे. येणारा जाणारा प्रत्येकाशी हसतमुख आणि बाकी परत आपल्यात आपण. त्यामुळे आपल्यामध्ये संचय होणार. तुमचं हे लक्षात आलं असेल की मौन व्रत धारण करतात. मौन व्रताने सुद्धा शक्ती संचयच होतो. आणि मग ही जी शक्ती साठते यांनी दाही दिशांना याचा उपयोग झाला पाहिजे. या शक्तीचा म्हणजे ही शक्ती काय आपण आपल्यासाठी जमवलेली नसते. मग आपल्याला खूप उत्साह येतो, आपली बुद्धी चांगली चालायला लागते, आपलं मन शुद्ध होतं आणि दीनदुबळ्यांची सेवा करावीशी वाटते. किंवा ज्यांना जे येत नसेल त्यांना ते शिकवावं असं वाटतं. आणि सगळे आपल्याला चांगलेच दिसतात. म्हणजे अतिशय प्रेमाचा आपल्याला हे येतो, उमाळा येतो. याला म्हणतात अनुभव. याला म्हणतात अव्यभिचारिणी भक्ती. खोटेपणा नाही त्या भक्तीत अजिबात. मानसिक उद्रेक किंवा विक्षेप येतच नाहीत अजिबात. आणि अनन्य योग असल्यामुळे दुसरं काही नाहीच. अनन्य योग याचा अर्थ दुसरं काही नाही भगवंताशिवाय. मनात दिसणारी माणसंसुद्धा भगवंतच आहेत असं वाटायला लागतं. आणि मनाचा उत्साह अतिशय वाढत जातो. अतिशय समष्टीकडे मनाची धाव येते. एकाग्रता वाढते आपोआप. आणि आपोआप भक्तिपूर्ण अंतःकरणाने कामाला वाहून घेतलं जातं समष्टीच्या. पण इथे धोका काय असतो माहिती का? आपल्याला जर मोठेपणा मिळू लागला तर होतं काय की आपण अहंकार बाळगू लागतो आणि सगळी जी पूर्वमग्नता आहे ते आपलं सगळं निघून जातं. मनाची एकाग्रता निघून जाते आणि ही अव्यभिचारिणी भक्तीसुद्धा निघून जाते. म्हणून अहंकार येऊ द्यायचा नाही आहे. मी करणारी कोणी नाही आहे, फक्त माझं मन ओढवलं जातं आहे. एकाग्रता जी आहे, एकाग्रता हे अव्यभिचारिणी हा शब्द वापरला आहे त्याचं मला क्लॅरिटी करावीशी वाटते. अव्यभिचारिणी म्हणजे शुद्ध पवित्र, ज्याच्यात काहीच डाऊट नाही. आता ही अव्यभिचारिणी मुळात काय आहे त्याचं? अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे शुद्ध मनाने केलेली भक्ती, अहंकाररहित केलेली भक्ती. जिथे अहंकार प्रवेश करतो तिथे व्यभिचारिणी भक्ती येते आणि ती खरी नसते, त्याचा काही उपयोग नाही. हे आता समजलं. आता ह्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे तर मला असं वाटतं की मनाची जी एकाग्रता आहे, एकाग्रता कुठल्याही गोष्टीतली हवी तर आहेच. एकाग्रता म्हणजे सगळं कॉन्सन्ट्रेशन करायचं त्या ठिकाणी, म्हणजे आपल्याला गोष्टी समजतात, ज्ञानाची जाण येते. परंतु एखाद वेळेस एकाग्रता अव्यभिचारिणी चालेल बरं का. एखाद वेळेस मनाची एकाग्रता अव्यभिचारी चालेल,
पण मनाचा जो एकनिष्ठपणा आहे ना, मनाचा जो एकनिष्ठा भगवंतावर, एक आणि एकच जगातला भगवंत असा आहे की त्याच्याचवर माझी निष्ठा आहे, त्याच्याचवर माझी भक्ती आहे, दुसरी एकही जागा नाही. ही मात्र भक्ती अव्यभिचारिणी हवी. एकाग्रता व्यभिचारिणी भक्ती चालेल, एकाग्रतेत थोडंसं मागे पुढे चालेल, व्यभिचारी चालेल, परंतु एकनिष्ठता आहे भगवंताच्या ठिकाणी, पावित्र्य आहे माझ्या भक्तीचं, माझ्या मनाचं, तिथे अव्यभिचारिणीच भक्ती पाहिजे. तरच माझं मन भगवंताशी युक्त होईल. आता बघा, जागा केलंय बरं का, की आपण आता आत्मतत्व प्राप्त करतो आहोत आणि आपल्याकडे आता आपण मौन पाळलं आहे, बाकीच्या विषयवस्तूंपासून पण मौन पाळलं आहे, उदासीनता झाली आपल्याला, आणि एक मोठी शक्ती आपण ग्रहण करून बसलो आहे, त्या शक्तीला वळणसुद्धा दिलं आहे. आता आपल्या संकल्पनेचे विषय हे असू नयेत, आपल्या एकाग्रतेचे विषय. सगळ्या देवदेवता, ही देवता कशी, ती देवता कशी, हे नाही आहे. देवदेवता हा या लेवलला पॉवर नसते, ज्ञान नसतं तोपर्यंत देवदेवतांचा आधार. या लेवलला देवदेवतांचा विचार करून व्यभिचार करू नये, हे फार प्रभावीपणे समजावं. तुम्ही जर देवदेवतांचाच विचार पुन्हा करू लागलात तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन आयुष्यात आत्मतत्वावर, निर्गुण निराकारावर कधी व्हायचं, जे आपल्याला दिसत सुद्धा नाही आहे ते कधी तुम्ही प्राप्त करायला सुरुवात करणार आहात. तिथे मौन आहे पूर्णपणे, कोणताच विचार नाही आहे, आणि तरीसुद्धा आपण आहोत तिथे, तरीसुद्धा आहोत. आणि अनन्य योग हा एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की अनन्य योग, माझा मनाचा योग म्हणजे जोडणी कोणत्याही विचाराशी नको, केवळ अनन्य योग ईश्वराशी, भगवंताशीच माझ्या मनाचा योग असला पाहिजे. अतिशय वेगळ्या रीतीने ही गीता लिहिलेली आहे. असं कोणत्याही धर्मग्रंथामध्ये एवढं क्लिअर लिहिलेलं नाही, परंतु हा श्लोक 11वा आपल्याला आत्ता इथे थांबवावा लागणार आहे. त्याचं वर्णन अजून बरंच आहे आणि पळवून चालणार नाही, म्हणून आपण आता इथे थांबू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.